लातूर जिल्ह्यातील जळकोट, देवणी आणि उदगीर तालुक्यातील मराठा आंदोलकांवर बेकायदेशीररित्या दाखल झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने उदगीर तहसीलदारांमार्फत राज्यपाल श्री रमेश बैस यांना निवेदन देण्यात आले। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाची परवानगी घेऊन शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन झाले। तसेच या संदर्भात कुठेही अनुचित प्रकार घडला नव्हता, तरी सुद्धा या आंदोलकांवर जवळपास 20-22 दिवसांनंतर बेकायदेशीररित्या गुन्हे दाखल करण्यात आले। हे गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, अन्यथा सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। तर जवळपास 1 वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून कायदेशीर आणि संविधानिक मार्गातून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारे निदर्शने आणि आंदोलन करण्यात आलेले होते आणि ते पण कायदेशीर। परंतु या सरकारने आकस बुद्धीने सर्व सामान्य मराठ्यांवरती, जे सुशिक्षित आहेत, जे समाजाच्या वेगवेगळ्या हितार्थ काम करत असतात, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल जे आहेत, बेकायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। जळकोटमधील, उदगीरमधील आणि देवणीमधील या तालुक्यामध्ये मराठा समाजावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। कलम 341, 188 व 135 असे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। सकल मराठा समाजाच्या वतीने तात्काळ या ठिकाणी हे गुन्हे रद्द करण्यात यावेत अशी कळकळीची विनंती आहे। अन्यथा या गुन्ह्यांचा, या परिस्थितीचा जे तर पुढील काळामध्ये अतिशय वाईट किंवा अतिशय रोष जे आहेत सरकारला सहन करावा लागेल। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय।